तुझ्या आगमनाने मन झाले प्रसन्न, घरात पसरले सुख मांगल्य चैतन्य. भक्तीत तुझ्या पडू देणार नाही कमी, बाप्पा तू माझा सदैव नाव तुझे म्हणी. देवा तुझ्याकडे एकच विनवणी, राग लोभ अहंकार विसरुनी सर्व राहो एकत्र मिळूनी. त्रासदायक लोक नको कधी जवळी, हवीत मनाने कोमल अन हळवी. माणसांची परख भेटताच कळू दे, जीवनाचा मार्ग योग्य त्या ठिकाणीच वळू दे. मनात नकारार्थी विचारांचा असेल जाळ तर करून त्याला साफ, चुकले असेल कुठे तर कर मला माफ. सकारात्मक विचारांनी पुढे जाऊन उजळू दे, भविष्य हसत खेळत भक्तीत तुझ्या निघू दे आयुष्य. प्रत्येक सुखदुःखात पाठी असू दे तुझा हात, कायम सुखात राहून सदैव देत राहा आशीर्वाद. दिवसामागून दिवस सरले, महिने आणि वर्ष, बघता बघता सुरू झाला माझ्या बाप्पाच्या येण्याचा हर्ष. अशाच या आनंद वातावरणात आमची ही डेकोरेशन तयारी सुरू झाली. आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर प्रत्येकाचा आनंद गगनाला भिडतो, तसाच आमचाही काहीसा होता. तर इथं सर्व तयारी करायची सुरू झाली. बाप्पा म्हटलं की सजावट ही आली, सजावट म्हटलं की काही आपण डेकोरेशन वगैरे करतो. तसंच आमचं छोटंसं डेकोरेशन करण्याचा इथं प्रयत्न केला. तर हा मंगळागौरी पूजनचा सेट आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर समजून घ्या, देखावा बनवण्याचा प्रयत्न आहे. तरी इथे जसं की आपण महिला म्हटलं की खूप छान आनंदात प्रत्येक सण साजरा करतो, तसंच इथं काही ज्या डेकोरेशन डॉल असतात त्या सजवून इथे ठेवून एक पारंपरिक खेळ बनवण्याचा मी प्रयत्न केला. सजलेला हा मांडव खूप छान वाटत होता. असंच हे छान असं प्रसन्न वातावरण आणि आमची तयारी यावर्षी अगदी साध्या पद्धतीने बनवलं. पण डेकोरेशन किती का साधा असे ना, पण तिथे जेव्हा बाप्पा विराजमान होतात ना, तर तिथे अगदी प्रसन्नता जाणवते. तर ज्याचं जे श्रेय आहे ते त्याला मिळालंच पाहिजे. तर इथे या छोट्या छोट्या मुलींनी डेकोरेशन बनवायला खूप मदत केली, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. त्यामुळे यांचा इथं उल्लेख करावासा वाटतो. छोट्या छोट्या मुली पण खूप बारकाईने काम केलं, अगदी मला आवडेल असं. दरवर्षी मी एकटीच असते आणि माझी मुलगी असते, पण यावर्षी माझ्या मुलीच्या मैत्रिणीसुद्धा होत्या. बघता बघता तो दिवस उजाडला. या दिवशी आमच्या बाप्पाचं वेलकम करायला आम्ही तयार झालो. आता वेलकम हा शब्द जरासं ऑड वाटेल, तर इथं आमच्या बाप्पाचं स्वागत करते मी. तर इथं बाप्पा घरी आले. आता तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडेल की 2 बाप्पाच्या मूर्ती एकाच घरात कशा? तर जो माझ्या मुलाच्या हातात आहे तो कायमस्वरूपीचा माझा बाप्पा आहे, जो माझ्या घरीच असतो आणि दरवर्षी फक्त त्याची स्थापना करते. आणि विसर्जनासाठी एक छोटी बाप्पाची मूर्ती असते जी माझ्या मुलीच्या हातात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी विसर्जनाची जी मूर्ती असते ती शाडू मातीची मूर्ती माझा मुलगा घरीच बनवतो. ही एक चांगली गोष्ट आहे, पर्यावरणाचा विचार करून. अशीच एक छोटीशी बाप्पाची मूर्ती आणि माझा जो नेहमीचा बाप्पा आहे, या दोघांचंही छान असं स्वागत झालं. इथे बाप्पा विराजमान झाले. आणि काय असतं माहीत नाही या गोष्टीमध्ये, जेव्हा बाप्पा त्या चौरंगावर त्या सिंहासनावर विराजमान होतात ना, ते वेगळीच एनर्जी फील करतो आपण. अगदी म्हणजे एखादं पाहुणा आपल्या घरी येतो आणि आपण त्या गोष्टी जेव्हा अनुभवतो की कोणीतरी आपल्या घरी आले आणि ते खूप भारी वाटतं, तसंच काहीसं भारी वाटायला लागतं. तसंच इथे माझे बाप्पा बसलेले आहेत आणि इथं माझं पूजेचं काम चालू होतं. तर कलश पूजन, बाप्पाची स्थापना, बाप्पाचा अभिषेक या सगळ्या गोष्टीला खूप सारा वेळ जाणार होता. तर जितकं होईल तितकं माझ्या मुलांनी व्हिडिओ शूट केलेला आहे. हा व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालं मला, कारण तुम्ही समजू शकता गौरी गणपतीचं काम म्हणजे खूप सारं असतं. त्यात मला घरातलं आवरायचं, देवाचं आवरायचं, बाकी पाहुणे रावळे आणि गणपती गौरी म्हटलं की येणं जाणं खूप जास्त प्रमाणात होतं. तर या सगळ्या गोष्टीला मॅनेज करून मला हा व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवायला थोडा उशीर झाला, त्यासाठी माफी असावी. तर माझ्या बाप्पाचं आगमन कसं झालं हे सांगायला विसरू नका. तर इथं प्रत्येकाचा
प्रत्येक कामासाठी एक एक हात लागत होता. मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझी मुलगी आणि एवढंच काय तर आमचा रिओसुद्धा. तर हा माझा रिओ गणपती बसवल्यापासून ना गणपती बाप्पाचा पिछा काही सोडत नव्हता. जोपर्यंत त्या जागेला गौरी उभा राहत नाही तोपर्यंत रिओची जागा फिक्स तीच होती. आता यावर्षी मी मिस केलं म्हणजे माझ्या टप्पूला, कारण टप्पूचंही असंच असायचं. जेव्हा गणपती बसतात ना डेकोरेशनचा तो कोपरा, त्या जागेला गणपती बाप्पापाशी टप्पू शेट गेल्याशिवाय काही राहत नव्हते आणि खूप त्रास द्यायचा मला. टप्पू म्हणजे माझं मांजर. गेल्या 6-7 महिन्यापासून ते आम्हाला सोडून गेलेलं आहे आणि मी त्याला विसरू शकलेलं नाही. मला आनंद असो, दुःख असो, काही का असेना, पण मला माझ्या टप्पूची आठवण येते. आणि यावर्षी पण मी खूप मिस केलं, कारण दरवर्षी गौरी गणपतीच्या दिवसात मला टप्पूला ना खूप जपावं लागायचं, कारण हे पाडेल ते पाडेल अशा त्याच्या खटापटीत चालू राहायच्या. आणि यावर्षी मला त्याची खूप आठवण येत होती. असं वाटत होतं टप्पू असतं तर हे केलं असतं, टप्पू असतं ते केलं असतं. पण काय म्हणतात, त्याची साथ आम्हाला तेवढीच होती. तसंच त्याची जागा रिओनी भरून काढली. रिओनी देखील गणपती बाप्पाचा तो कोपरा काही सोडला नाही. तर असंच आमचं छान असा हा गणपती स्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. काही चुकलं असेल तर समजून घ्या, काही चुकत असेल तर समजून सांगा. तर हा गणपती स्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.